श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणात आणि ध्यानात येणारे 6 सूक्ष्म आणि अंगावर काटा आणणारे अनुभव। डोळे मिटून श्री स्वामी समर्थ किंवा तारक मंत्र जपत असताना अचानक 2 भुवयांच्या मध्ये म्हणजे जे आज्ञाचक्र असतं तिथे मुंग्या आल्यासारखे किंवा उबदार स्पंदन जाणवणे, हेच दर्शवते की तुमची एकाग्रता ही शिगेला पोहोचलेली आहे आणि स्वामींची ऊर्जा शरीरात तुमच्या आता प्रवेश करत आहे। जप करताना कोणतीही दुःखाची आठवण नसताना अचानकच डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागणे हा अत्यंत पॉवरफुल अनुभव आहे। हे अश्रू म्हणजे साचलेल्या वाईट कर्माचे आणि नकारात्मकतेचे दहन असते, ज्यानंतर मनाला विलक्षण हलकेपणा हा लाभत असतो। जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा। व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा, तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका। घरात अगरबत्ती किंवा जर धूप लावलेला नसताना देखील अचानकच तुम्हाला चंदन, अष्टगंध किंवा कस्तुरीचा तीव्र सुगंध नाकात शिरत असेल, हा सुगंध साक्षात स्वामींच्या सूक्ष्म उपस्थितीचा आणि त्यांनी तुमची सेवा स्वीकारल्याचा सर्वात मोठा आणि जिवंत पुरावा देखील मानला जातो। जेव्हा तुम्ही नामस्मरणात बसता तेव्हा बसल्यावर किती वेळा गेला याचे भान न करत राहणे व मनात येणाऱ्या विचारांची गर्दी पूर्णपणे थांबणे, या शून्य अवस्थेत सुप्त मन थेट वैश्विक ऊर्जेशी जोडलं जातं, ज्यामुळे मोठे निर्णय घेण्याची बुद्धी आपोआपच आपल्याला प्राप्त होते। चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा। चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। अत्यंत आतुरतेने स्वामींना हाक मारताना पाठीवर किंवा खांद्यावर कोणीतरी हात ठेवल्याचा अतिशय स्पष्ट आपल्याला भास होणे। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, ह्या वाचनाची ही थेट अनुभूती असते। ती भक्तीला कोणत्याही संकटाशी लढण्याचे अचाट बळ देते, त्यामुळे हा देखील अनुभव खूप चमत्कारिक आहे। रात्री झोपण्यापूर्वी नामस्मरण केल्यास पहाटे ब्रह्ममुहूर्तावर पडणाऱ्या स्वप्नातून आयुष्यातील सर्वात कठीण प्रश्नांचे अचूक उत्तर किंवा मार्गदर्शन मिळणे, स्वामी स्वतः किंवा एखाद्या ओळखीच्या व्यक्तीच्या रूपात येऊन हा तुम्हाला कौल मात्र देऊ शकतात। तुम्हाला वरील 6 अनुभवांपैकी काही अनुभव आले आहेत का? आल्यास होय आणि श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि तुमचे अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद। पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।